नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात असं दाखवलं आहे की सायली ही एक चिठ्ठीचा क्लू शोधत शोधत मधुभाऊंच्या रूममध्ये आलेली असते आणि मधुभाऊंना हे माहीत असतं की त्यांच्याच रूममध्ये ती चिठ्ठी ठेवलेली आहे. मधुभाऊ आल्या आल्या म्हणतात, सायली सापडली का मग तुला चिठ्ठी? तेव्हा सायली हसत हसत म्हणते, अहो मधुभाऊ, तुम्हाला पण माहीत आहे का? तेव्हा म्हणतो, हो हो, मला माहीतच आहे, जावई बापूंनीच मला सांगितलं आहे. तेव्हा ते हिशोबाची डायरी सायलीच्या हातात देतात. तेव्हा सायलीला त्याच्यात ती चिठ्ठी सापडते. सायली ती वाचते चिठ्ठी. त्या चिठ्ठीत खूप छान लिहिलेलं असतं. असं लिहिलेलं असतं की मधुभाऊ, तुम्ही मला तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान वस्तू दिली आहे, ती कायम हसतच राहावी अशी माझी इच्छा आहे. असं तसं सगळं चाललेलं असतं. तेव्हा सायली ती चिठ्ठी बघत बघत त्या डायरीत काय हिशोब लिहिलेला असतो ते वाचत असते आणि सायली एकदम अशी म्हणजे थोडं एकदम सिरियस होऊन जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघा, आत्ताच मी यांना चिठ्ठी दिलेली, त्या चिठ्ठीत त्यांनी वाचलं पण ह्या कायम हसत राहतं, ह्या झाल्या सिरियस. असं सगळं चाललेलं असतं. आणि इकडे प्रियाला आता खूप टेन्शन आलेलं असतं की मी कुठे पळून जाऊ, मी मुंबईला पळून जाऊ का? तेव्हा प्रिया म्हणते, अरे मी पनवेल टू मुंबईमध्ये मी लगेच सापडेन, मी काय करते, दुबईचंच तिकीट काढते. असं म्हणून प्रिया दुबईचं तिकीट काढण्यासाठी लॅपटॉप ओपन करते आणि दुबईचं तिकीट बघते. दुबईच्या तिकीटची प्राईस खूप महाग असते. प्रिया म्हणते, एवढे पैसे मला कोण देणार? मग प्रिया थोडी परत अपसेट होते. आता मी काय करू, कसं करू, ह्या सगळ्या गोष्टींनी ना ती खूप नर्वस झालेली असते. तिला सुचतच नसतं आता मी करू काय, कुठे जाऊ, तिला कळतच असं करायचं काय. आणि ती ह्या सगळ्या गोष्टीत खूप खात असते. खाऊन 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 तिचं डोकं चालणंच बंद झालेलं असतं. आणि ती म्हणत असते, आता मला सुभेदार पैसे देतील ना मला माझे पप्पा पैसे देतील, तर करू काय? आणि इकडे सायलीच्या आता लक्षात आलेलं असतं की मधुभाऊ छोट्या छोट्या गोष्टींचा व्यवहार पण लिहून ठेवतायत. मग तेव्हा ती बोलते, मधुभाऊ बघा ना, मधुभाऊनी सगळं 1 ना 1 रुपयाचा हिशोब लिहून ठेवला आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात, हो हो, मला जे पैसे दिले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही असं कायम लिहित आलेलं आहे का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो, मला जे विलासने पैसे दिले होते त्याच्या मी सिरियल नंबर सकट, शाखा नंबर सकट, कोणत्या शाखातून आले, कसे आले, कोड ID सगळं मी लिहून ठेवलं आहे त्या डायरीत. तेव्हा अर्जुन म्हणतो, ती डायरी कुठे? तेव्हा ते म्हणतात, अहो आश्रमातल्या सगळ्या वस्तू जप्त झाल्या. तेव्हा ती डायरी त्या जप्त म्हणजेच पोलिसांच्या अंडर आहे. असं बोलल्यानंतर ना अर्जुन म्हणतो, अच्छा ओके, मग आपल्याला आता पोलिसांच्या इथं जाऊन ती डायरी वाचावी लागेल. तेव्हा ती म्हणतात अर्जुनला, सायली म्हणतात, सायली तू आवर, आपण लगेच निघू. असं बोलून ते दोघं तिथून निघतात. आणि इकडं प्रियाची आता झोप लागलेली असते. तेवढ्यात तिथे विमल येते आणि विमल त्यांना पाणी ठेवते आणि ती बोलते, अहो सायली, अहो प्रियाताई, तुम्हाला मी पाणी ठेवलं आहे. आणि प्रिया एकदम डचकून उठते, म्हणते, प्लीज मला घराबाहेर काढू नका. तेव्हा विमल मोठ्या आवाजात म्हणते, अहो तुम्हाला कोण घराबाहेर काढते, कोण नाही घराबाहेर काढत. आणि तिच्यावर प्रिया चिडते की तुला सांगितले तेवढंच काम करायचं, कळलं, बाकीचं करायचं नाही, निघ इथून, असं बोलते. आणि इकडे आता सायली आणि अर्जुन हे त्या पोलीस कोठडीत, त्या जिथे सगळे एव्हिडन्स ठेवलेले आहेत तिथे ते पोचलेले असतात. आणि तिथे ते परमिशन घेऊन सगळ्या फायली चेक करतात. तेव्हा त्या फाईल चेक करता ती डायरी सायलीच्या हाती लागते. सायली ती डायरी तिच्या नवऱ्याला देते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे वा, तुम्ही इथले पण ट्रेजर तुम्ही जिंकला, तुमच्याच हाती लागले ही डायरी. असं बोलून ती डायरी ओपन करतात आणि त्या डायरीमधले सगळे डिटेल्स मधुभाऊनी इन डिटेल्स सगळे लिहून ठेवलेले असतात. अर्जुन गपचूपपणे त्याचे फोटोज काढतो आणि त्या दोघांना आता एकदम कॉन्फिडन्स आलेला असतो की आता कळेल आपल्या ह्या कॅश मागचा खरा सूत्रधार. असं बोलून तिथून ते फोटो काढून तिथून ते निघून जातात. आता निघून गेल्यानंतर त्यांच्या हातात खूपच मोठा पुरावा लागलेला असतो आणि अर्जुन तर खूपच खुश झालेला असतो. आणि तेव्हा तो सायलीला सांगतो की आता आपण ह्या बँकेत जायचं आणि तिथं तुम्ही थोडा ड्रामा करायचा. तुम्ही तिथे मला खोटे पैसे दिले ह्या बँकेतून, असा थोडा ड्रामा करायचा, कळालं? आणि असंच वागायचं, म्हणजे तो आपल्याला मॅनेजर सपोर्ट करेल. नाही तर मॅनेजर असं आपल्याला सपोर्ट करणार नाही, कारण की बँकेला कोणतेही डिटेल्स देण्याची परवानगी नसते कोणालाही. जेव्हा तुम्ही खोट्या नोटांचा आळ त्याच्यावर घेताल तेव्हाच तो आपल्याला सपोर्ट करेल. आणि सायली म्हणत असते, तुम्हाला ह्या सिरियल नंबरवरनं काय करणार आहे? तेव्हा अर्जुन तिला सगळं समजून सांगतो की ह्या नोटा म्हणजे ह्या कुठल्या शाखेत कशा आल्यात हे सगळं आपल्याला करणार आहे, चला तर आता. असं जाऊन ते दोघेही बँकेत पोचतात आणि तिथल्या मॅनेजरला सायलीला अर्जुन म्हणतो, आता स्टार्ट कर तुझं.
तेव्हा त्यांच्या दोघांची डोळ्यावरनंच खुणवा चाललेली असते. तेव्हा सायली म्हणते, अहो तुमच्या शाखेतून आलेल्या नोटा बंडल आहेत आणि तुम्ही मला फसवलं आहे. मी तुमच्यावर केस करणार आहे. माझा 2 वर्षापूर्वी व्यवहार झालेला होता, त्या सगळ्या नोटा खोट्या निघाल्या आहेत. कसली असली तुमची बँक, भंगार बँक, अजिबात विश्वासाच्या लायक नाही. तेव्हा ती म्हणते, असे शक्यच नाही. तेव्हा सायली म्हणते, मी काय खोटं बोलते का? शक्य नाही म्हणताय तुम्ही? अहो तुमच्याच बँकेतल्या त्या नोटा आहेत. असं बोलल्यानंतर सायली बोलते, बँकेबद्दल बोलते की बँक हाय असं बोलत असते आणि ती सगळ्या क्राऊडला सांगत असते की ही बँक खूप फ्रॉड आहे आणि ह्या खोट्या नोटा प्रोव्हाइड करतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, आम्ही तुमच्याबद्दल केस दाखल केलेली आहे आणि तुम्ही जर आम्हाला कॉपरेट नाही केलं तर तुमच्याबद्दलही आम्ही केस करू. तेव्हा तो मॅनेजर पाया बसतो आणि सायली होतो, प्लीज थांबा, माझी आणि माझ्या बँकेची अशी बदनामी करू नका. तेव्हा तो बोलतो, द्या तुमचा तो कुठला कोड आहे तो मी चेक करतो की ती कॅश कुठून आली. तेव्हा तो चेक करतो, अहो हा 2023चा व्यवहार आहे. तेव्हा ती म्हणतो, हो. तेव्हा सायली म्हणते, हो आम्ही 2023मध्येच केलेला आहे तो व्यवहार. असं बोलल्यानंतर त्यांना कळतं कोण SS डेव्हलपर नावाने हा सगळा व्यवहार झालेला आहे आणि विलासच्याच नावाने ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली परत हे होतात आणि तेव्हा अर्जुन म्हणतो, त्या काळातले CCTV फुटेज असतीलच ना तुमच्याकडे? तेव्हा बँक मॅनेजर म्हणतो, आता एवढे मागचे CCTV? आणि इकडं आता सहज कल्पना विचारते पूर्णाजीला की तुम्ही दुपारची गोळी घेतली का? ती बोलते नाही. तेव्हा तेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते. ती म्हणते, प्रिया प्लीज तेवढी गोळी, लांबट ऑरेंज कलरची गोळी पूर्ण आजींना दे. असं बोलल्यानंतर प्रिया तिच्याच नादात असते आणि ती किचनमध्ये जाते आणि ती गोळी घेते आणि ती गोळी चुकीची आणते प्रिया आजीच्या हातात ठेवते. तेवढ्यात कल्पनाला काय वाटतं, कल्पना म्हणते, थांबा, तुम्ही कसली गोळी खाताय? तेव्हा ती म्हणते, अगं प्रिया, तू चुकीची गोळी दिलेली आहे. असं बोलल्यानंतर प्रिया म्हणते, अच्छा ओके ठीक आहे, ओके मी दुसरी बदलून देते. असं बोलून ती तिच्या हातातनं गोळी घेते आणि दुसरी द्यायला जाते. ती काय करते, सेकंड टाइम अख्खा बॉक्सच तिच्या पुढे आणून ठेवते. अख्खा बॉक्स आणून ठेवल्यामुळे आणि घे तुला कुठली पाहिजे गोळी अशी बोलते. तेवढ्यात कल्पना चिडते. कल्पना म्हणते, अगं तुला गांभीर्य कळतंय का? एक वेळेस भाजीत तिखट मीठ कमी जास्त झालेलं कळतं, पण अशी गोळी चुकीची देणं आपल्याला किती महागात पडू शकतं. तेवढ्यात पूर्णाजी म्हणते की माझ्या विमलला पण माझ्या सगळ्या गोळ्या माहीत आहेत. तेवढ्यात प्रिया चिडते आणि म्हणते, तुम्ही मग विमललाच सांगायचं ना, मला कशाला सांगायचं? असं बोलून प्रिया तिथून निघून जाते. आणि कल्पना म्हणते, ही मुलगी अशी कशी वागते? हिला कळते का ही काय वागते ते? तेव्हा तिला कळतच नाही की ही अशी का वागते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हिला काही वेगळं टेन्शन आहे का? ही अशी कशी वागते? तेव्हा कल्पना म्हणते, अहो ती साधी तुम्हाला सॉरी पण नाही बोलली. असं सगळ्यांचा गोंधळ चाललेला असतो. आणि इकडे बँकेत आता त्यांना सांगतात CCTV फुटेज काढा ठेवायचे. तेव्हा तिथला पिऊन CCTV फुटेज काढतो आणि ते CCTV फुटेज बघत असतात आणि त्यांच्यात त्यांना काहीतरी क्लिक होतं, त्यांना कोणतरी दिसतं आणि ते थांबा बोलतात. आणि अर्जुन आणि सायलीच्या हातात आता एक नवीन पुरावा लागलेला असतो. आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.